चला चला महेश यायचं आपण लगेच या. सर्व आमच्या आयोजन कमिटीला विनंती असेल पण बाहेर यायचंय. चला महेश या लवकर आपण प्लीज. 2 षटकांची लढत सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. नैनेश आणि गौरव ही जोडी पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भूषण प्रतीक प्रत्येक सामन्यामध्ये शेलारपाडा संघ बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा बदलाव करतोय. हे चांगलं चित्र आहे शेलारपाडा संघाकडनं, कारण की बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव होणं गरजेचं असतं. एखादा फलंदाजाला एखादी फलंदाजाची जर एखाद्या दिवसामध्ये बॅट लागली नसेल, त्याची फलंदाजी होत नसेल तर दुसऱ्या खेळाडूला संधी देणं देखील गरजेचं असतं. आणि हे बदलाव भरपूर चांगले पाहायला मिळतात. कुठपर्यंत फायदा मिळेल टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा संघाला. त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय तितका ताकदवर संघ अंतरली टीम त्यांना फाईट करतोय. अल्पेश असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं गणेश जातीलकर असतील, त्याच्यानंतर विशाल आपण पाहिलं. खास करून गणेश जातीलकरनं फार चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये. 4 उत्तुंग षटकार आले होते. अल्पेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती. चला पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव, गौरव ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अल्पेश. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. सेमीफायनलची मॅच या ठिकाणी सुरू होते. गेम ऑन होतोय. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू विकेट केलाय ऑन साइडला, मिड विकेट, सीमा रेखा बाहेर. स्वैग से करेंगे सबका स्वागत. स्वागत केलंय गोलंदाज अल्पेश, ठोकलाय षटकार. षटकार ठोकलाय. किती कॉन्फिडन्स होता या फटक्यावरती. पहिल्या चेंडूला पाठवलं मिड विकेट, सीमारेखा बाहेर. 6 धाब्यांसाठी इन फॉर्म मध्ये यावर्षी संघ शेलारपाडा टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान या नावाने खेळतोय या स्पर्धेमध्ये. लो फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. हवेमध्ये चेंडूची गती कमी होती. मिस्टामिक स्ट्रोक होता, परंतु खेळाडू पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरीचा देखील प्रयत्न, लेझी क्रिकेट. जिथे 2 धावा होते तिथे तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक धाव फार महत्वाची आहे. धावसंख्या मात्र 3 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. 2च षटकांचा हा सामना आहे. सेमीफायनल आपण एन्जॉय करतायत. जिंकणारा संघ पोहोचेल स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार त्या संघाला बनता येईल. किरण म्हात्रेपाड्याचे पुरस्कर्ते आहेत शेलारपाडा टीमचे. यॉर्करचा प्रयास, खोदून काढता चेंडूला ऑन साईडला खेळलेत. सॉफ्टहँडने खेळतेत. लोंगांचा खेळाडू आलाय आणि थ्रो आला नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. थोड्याशा चुका जरूर होत आहेत अंतरली टीम कडनं. त्याचा फायदा मिळतोय शेलारपाडा टीमला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 11 वरती पोहोचतोय स्कोअर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. थोडीशी मागडी गोलंदाजी पाहायला मिळते अल्पेशच्या माध्यमातून, परंतु कमबॅक करावा लागेल आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. ओ लाऊड अपील. यस यस, इट इज आउट. क्लीन बॉल झालेत का फलंदाज पंच? यस, दांडी गोल झाली आणि पहिला धक्का टीम शेलारपाडा संघाला. यस प्रदीप. तातीलकर साठी
सुवर्ण संधी असेल, जर झेल टिपला तर बबलू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, आणि सुवर्ण संधी आली आहे शेलारपाडा टीमला. संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आदरणीय आमचे मित्र किरण म्हात्रे यांच्याकडनं सुवर्ण संधी असेल. शेलारपाडा टीमसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव देखील करतायत. त्यांच्या वडिलांच्या नावानं संघ खेळतो मैदानावरती. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा टीम. आणि बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत. हरेश येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. विस्फोटक फलंदाज आहेत आज. हरेशने देखील फार इम्प्रेस केलंय प्रत्येक सामन्यामध्ये. ड्रोन देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. ड्रोनच्या साह्यानं छायाचित्र टिपले जात आहेत. ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून मागे जातो चेंडू. शॉर्ट तडमॅनला खेळाडू उपस्थित आणि सिंगल मिळेल. खातं गोलेल हारेचं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 12 या आकड्यावरती. षटकातील बॉल झालेत एकूण आपण पाहिलं तर 5 बॉल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. रोशन फराट आणि सागर फराट ही दोनों बंधुराजांची जोडी. ओमसाई MTCचे फाउंडर आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतो. अनेक साऱ्या स्पर्धा सध्या तरी ही वाहिनी कव्हर करते. ओमसाई MTC चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र पाहावं लागेल. शॉर्ट फाईनल रिजनला खेळाडू उपस्थित. बॉलला अडवल्या जरूर परंतु वाईट बॉल असेल. अवांतर धावे ते मिळते. धावसंख्या 13 वरती पोहोचेल. अल्पेश थोडासा मागडा ठरला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. गौरवसाठी हा बॉल ऑन साईडला खेळून काढलेला स्ट्रोक. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते मोहित त्या ठिकाणी होते आणि एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकी केली आहे. 2 धावा अंतिम बॉलवरती आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा संघाची 1 गडी बाद 15 धावा धावफलकावरती. ठाकरे आमचे आयोजक फार आनंदित आहेत. येस, ॲडव्होकेट नरेश ठाकरे ऑन फायर. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही हौशे, गौशे आणि नऊशे हे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग पाहत आलो आहे. परंतु आज आयोजकच फायर आहेत. हौशे म्हटलं तर जे हौशीने क्रिकेट पाहण्यासाठी येतात आणि नऊशे म्हटलं तर जे आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात. आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही एक संबंध नसतो. क्योंकि पीने वाले को मौका चाहिए. परंतु ते प्रेक्षक वर्ग देखील सध्या तरी आता नाही आहेत. संध्याकाळचे येतील. येस, नाईटसाठी ऑन साईडला खेळेल. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. चांगल्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा या संघाची. षटकार हॅट्रिकसाठी किरण म्हात्रे जे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. स्ट्राईकला फलंदाज गौरव ऑन स्ट्राईक. एक षटकार आला. त्याच्या बॅटमध्ये विशाल सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा मागे खेळतायत. क्या बात आहे. फटका चांगला आहे. आठवण करून दिली आहे मनीष कोळेकरची आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. चौकार. गुडघ्याचा वापर केला खास करून मनीष कोळेकर. असे फटके फार खेळत असतात आणि त्याचीच आठवण झाली या फटक्यावरती. क्या बात आहे. अप्रतिम खेळ करतायत गौरव मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट पुन्हा एकदा. क्या बात आहे. गॅपमध्ये खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित असतील आणि त्यांना बीट करून चेंडू स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार.
और 24 धावा धावफलकावरती. दोन्ही बाजूने या ठिकाणी फलंदाजी होते. स्टान्स लगेच चेंज करतायत फलंदाज गौरव. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. रोशन फराट यांचं कौतुक करूया आपण आणि त्यांची ऑफिशियल टीम सागर फराट, प्रसन्न भोईर देखील असतील. ड्रोनच्या साह्यानं चित्र टिपले जात आहेत ओमसाई MTC या वाहिनीद्वारे. मागे खेळतात पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित, प्रोटेक्शन उपस्थित होता आणि क्या बात आहे. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय. अवघ्या 12 ते 13 वर्षांचा खेळाडू असेल. साहिल त्या ठिकाणी होते आणि साहिलला साई असतील. यस, क्या बात आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. वेल फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 25 धावा असतील. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात विशाल आपल्या षटकामध्ये. मागे खेळताय साई पुन्हा एकदा असतील. क्या बात आहे. झेल टिपल्यानंतर त्यांनी बॉलला चुंबन घेतलाय आणि सर्वच खेळाडू त्याला शाबासकी देत आहेत. अप्रतिम झेल साईच्या माध्यमातून. विकेटचं पतन. पाटील अँड कंपनी कोळेगाव संघाला कॉन्टॅक्ट करायचा. नरेश केतन येस उपस्थित होत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रवीण दाबणे येत आहेत. नवीन फलंदाज सिनियर खेळाडू आहेत टीम शिरापाडा संघाचे. धावसंख्या थांबली ती 25 या आकड्यावरती. या षटकामध्ये स्कोर थांबवलाय विशालनं. लॉफ्टेड हिट पुन्हा एकदा पाठवलाय. पहिल्या टप्प्यावरती मिड विकेट, सीमारेखा बाहेर चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना बनवली ती शेलारपाडा टीमनं. 29 आणि 30 धावेचं लक्ष असेल टीम अंतारली या संघासमोर. नरेश ठाकरे आज का ऐकत नहीं है. इस दुनिया में नरेश तरह तरह के लोग रहते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है, लेकिन सबसे सुखी इंसान वही होता है जो रात को जाकर 2 पैक मार के सोता है. थकवा आज या ठिकाणी काढला जाईल स्पर्धा समाप्त झाल्यानंतर. चला शेलारपाडा टीम फिल्डिंग लावायची लगेच आपण. 30 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. येस, ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून पुन्हा एकदा. येस, कोळेगाव संघ देखील उपस्थित असेल आणि बबलूदादा पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांचा संघ यावर्षी खूप चांगली कामगिरी करतोय. कालचा दिवस गाजवलाय. कोळेगाव संघानं आपण पाहिलं होतं 1 धाव बनवून नव्हती दिली आणि स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश केला होता.
आणि त्यांचे कॅप्टन होते, ते कॅप्टन देखील काल फार आनंदित होते. चला फिल्डिंग लावायचे शेलारपाडा टीम आणि सलामीचे फलंदाज आलेत. सलामीची जोडी गणेश दातीलकर आणि आय थिंक विशाल असतील. येस, विशाल पाटील ही जोडी पाहायला मिळते. बॉल घ्यायचा नरेश. या डीजे मास्टर यांचं मी विशेष आभार व्यक्त करेल, कारण की त्यांच्या माध्यमातून सलग 2 दिवस 3 ते 4 वेळा चहाची व्यवस्था देखील झाली गेली आहे, परंतु आयोजकांच्या माध्यमातून नाही झाली. त्याबद्दल थोडीशी नाराजगी झाली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होती गोलंदाजी मार्गवरती. नैनेशला आपण पाहतात पहिला चेंडू फार चांगला पाहायला मिळतो. गुडलेंथ वरती पडल्यानंतर वेगानं जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. छोटीशी अपील देखील करण्यात आली होती, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 30 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. मागची इनिंग खेळावी लागेल. या मॅचमध्ये देखील गणेश दातीलकरला षटका ठोकावे लागतील. विस्टामिक स्ट्रोक, जलची शक्यता, विकेट महत्वाची आणि विकेट किपरनं केली चूक. डोक्यावरती हात ठेवलाय, कारण की ही फार मोठी विकेट होती. गणेश दातीलकर याला मात्र पहिला जीवदान मिळतोय, संधी मिळतीये, कारण की आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये 4 उत्तुंग षटकार पहिल्या षटकामध्ये ठोकले होते गणेश दातीलकरनं आणि त्याला मात्र ही संधी दिली आहे. एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमध्ये निरोप घ्यायला लावू शकते, महागात पडू शकते येणाऱ्या क्षणामध्ये, कारण की नरेश नागझरी संघाने चुकी केली होती. 2 चेंडू 5ची गरज असताना, 3 चेंडू 5ची गरज असताना मात्र चौकार सोडला होता आणि तो सामना देखील त्यांनी गमावला होता. कॅचेस विन द मॅचेस. नैनेश तयार पुन्हा एकदा. ऑन साइडला खेळ, फटका चांगला आहे. वाईडी शॉंगांमध्ये खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. त्वरित आले, वेगानं थ्रो केलाय. संदेश त्या ठिकाणी होते आणि एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती. 2 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करतायत. 2 बलाढ्य संघामध्ये. अंतरली विपक्ष स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान, शेलारपाडा या 2 टीम मध्ये. विशाल ऑन स्ट्राइक. ओ लाऊड अपील. यस यस, इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. महत्वपूर्ण विकेट असेल विशालची देखील या मॅच मध्ये. विशाल सोसामध्ये बाद. फलंदाज पाठवायचं आहे. अप्रतिम गोलंदाजी करतायत. गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगानं आतमध्ये आला आणि पॅड वरती ब्रश झालाय. अपील देखील जोरदार होती. पंचांनी पाहणी केली. लेंथ, लाईन अँड हाईट फॅक्टर या तिन्ही गोष्टींचा विचार केला आणि फलंदाजाला पायचीत घोषित केलाय. नवीन फलंदाज येत आहेत. अल्पेश 3ऱ्या क्रमांकावरती. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे अल्पेशमध्ये देखील मोठे फटके मारण्याची, कारण की आज सिद्ध देखील केली या स्पर्धेमध्ये. टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची. 30 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करतोय अंतरली संघ. येस, गावदेवी अंतरली संघ आपण पाहत आहेत. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली नैनेशनं. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. ऑन साइडला खेळतायत. अलॉंग द कार्पेट. लॉंगाचा खेळाडू आला. हरेश वेगानं बॉल पर्यंत. 1 धाव तर कंप्लीट. फंबल झाले, मिसफील्ड झाले, तू मे आणि फेकाफेकी होतीये. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. थोडीशी घाई झाली हरेशकडनं. धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या 3 वरती पोहोचेल. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 7 बॉल जिंकण्यासाठी 27 धावेची गरज.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, त्यातून जिंकणारा संघ फाईट करेल मेगा फायनल मध्ये कोळेगाव संघासमोर. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. क्या बात आहे, भन्नाट वेगवान हा चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर बाउन्स होतो आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, सरप्राईज केलं बॅट्समॅनला आणि सफल ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च करतोय नैनेश आणि एक सफलता देखील प्राप्त करतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेचे. टीम 6 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल. लकी पुरस्कर्ते किरण म्हात्रे, जो जो संघ ते नक्कीच पुरस्कृत करत असतात, ज्या संघाला ते पॅक करत असतात, तो संघ मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय की क्वालिफाय होताना नक्कीच पाहिलाय. बक्षीस पात्र तो संघ नेहमी ठरत आलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. गोलंदाज येत आहेत अंतिम षटकामध्ये संदेश धाबणे. सहा चेंडू 27 ची गरज. चला फास्ट खेळायचं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश दातीलकर. ओ क्या बात आहे, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. जखडून ठेवलं जाते पहिल्याच बॉलवरती. गणेशला डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. प्रचंड वेग देखील होता चेंडूमध्ये, गतीमध्ये देखील बीट केले फलंदाज गणेशला. 5 बॉल 27 ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये असेल. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू प्रयत्न करतो. शरद, एक धाव तरी ते कंप्लीट आणि दुसरीचा कॉल आहे ते 2 धावा पूर्ण होतील. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाहीये शेलारपाडा टीमला. फरक पडेल तो टीम गावदेवी अंतरली संघाला, कारण की आता 4 बॉलमध्ये बनवायचे आहेत तब्बल 25 धावा. मागे खेळतायत, हुक केलाय आणि चेंडू येतोय फाईन लेग सीमारेखा बाहेर. चौकार. 3 बॉल जिंकण्यासाठी 21 ची गरज. क्या बात, ही बॅट भरपूर वेगळ्या पद्धतीची वाटते. स्क्रीनवरती ती दाखवायची देखील आहे रोशन, कारण की कोळेगाव संघाची या ठिकाणी बॅट आपण पाहणार तर अप्रतिम आहे. यस, बबलू पाटील यांची बॅट आहे. क्या बात आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण कव्हर करायची बॅट. अशी बॅट मी पहिल्यांदाच पाहिली आहे, कारण की संपूर्ण या ठिकाणी तिला होल असतील, पाहू शकता तुम्ही. क्या बात आहे, अनोखी डिझाईन बबलू पाटील यांची नक्कीच बॅट. अनेक साऱ्या बॅट आपण पाहतोय, परंतु ही आगळी वेगळी बॅट. क्या बात आहे. चला मॅच या ठिकाणी चुकली टीम शेलारपाडा संघाच्या बाजूला. पराभवाच्या छायेमध्ये टीम गावदेवी अंतरली संघ. डीजे विकेटचं पतन. चेंडू शिल्लक असेल. येस, 2 बॉल शिल्लक असतील. विनायक येत आहे. सामना झुकलाय. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टेपतो आहे. लगेच आपण या ठिकाणी मेगा फायनलचा मॅच देखील पाहणार आहोत आणि तो मॅच असेल 2 षटकांचा. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. नो बॉल. येस, नो बॉल असतील. भीमर चेंडूचा इशारा करतायत. हाईट फॅक्टर भरपूर होती. येस, नो चेंडू असेल. नो +1. 2 धावा मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
19 धावेची आवश्यकता असेल. ऑन साइडला पूल केलाय परंतु षटकार येतो आणि या षटकारानं नरेश आता काही महत्व नाहीये कारण असं म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला षटकार. खेळ या ठिकाणी शिल्लक असेल 13 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटकार जर सुरुवातीला आले असते पहिल्या ओव्हरमध्ये तर कदाचित मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती परंतु पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे नैनेशनं फार इम्प्रेस केलं. अवघ्या 3 धावेचं षटकात आलं. पुन्हा एकदा येत आहे षटकार परंतु महत्व नाहीये. सामना होतो फिनिश 7 धावेने पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागतो. या मॅच मध्ये गावदेवी अंतरली संघाला हार्डलक अंतरली टीम परंतु खूप चांगला खेळ तुम्ही देखील केलाय या स्पर्धेमध्ये आणि अभिनंदन मेगा फायनल मध्ये प्रवेश केला शेलारपाडा टीम. अभिनंदन किरण म्हात्रे स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान संघ शेलारपाडा पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. टॉससाठी या लगेच टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन कोळेगाव विपक्ष स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शेलारपाडा या दोन संघांमध्ये फायनल लढत.